पुण्याला पावसानं झुडपलं, शाळा कार्यालयांना सुट्टी, खडकवासल्यातून विसर्ग कमी केल्यानं पाणी ओसरण्यास सुरुवात। सर्व अधिकाऱ्यांनी फील्डवरती उतरा, गरज पडल्यास अडकलेल्यांना एअरलिफ्ट करा। पुण्यातल्या पूर परिस्थितीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला कंट्रोल रूममधून पुण्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा, मदत आणि बचावासाठी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश। पुण्यामध्ये सिंहगड रोडवरती एकता नगरमध्ये कमरेपर्यंत पाणी, जीवनावश्यक वस्तू वाचवण्यासाठी रहिवाशांचा आटापिटा, पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्यानं संताप। मुसळधार पाऊस आणि धरणातून विसर्ग यामुळे पुण्याची जलकोंडी, रस्ते बनले नद्या, बोटीतून मदत कार्य। पुण्यात पावसाचे 4 बळी, भिडेपूल परिसरामध्ये विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू, तर तामिणी घाटामध्ये दरड कोसळून 1 जण मृत्युमुखी। पावसामुळे 12वीच्या फेरपरीक्षेला पोहोचू न शकणाऱ्यांची पुन्हा परीक्षा होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार, जागोजागी पाणी साचण्यास सुरुवात, वाहतूकही मंदावली। मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव तुडुंब, तानसा, तुळशी, विहार आणि मोडक सागर तलावामध्ये पूर्ण क्षमतेने भरले। मुंबईतील पावसाचा लोकल सेवेवरती परिणाम, मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं, हार्बर 10 ते 20 मिनिटं, तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिरानं। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली, 81 बंधारे पाण्याखाली, कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद। रायगडमधील सावित्री नदी धोका पातळीवर, तर जगबुडी नदीनं पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी, पुराचं पाणी खेड मार्केटमध्ये, प्रशासनाकडून अलर्ट जारी। चोवीस तास पुराच्या विळख्यात सापडलेलं भंडाऱ्यामधलं आसगाव बनलं आसूगाव, अन्नधान्याला कोंब, पुस्तकं आणि गृहोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। मध्य रेल्वेवरती 27 जुलैपासून 6 दिवसांचा मेगा ब्लॉक, पुणे विभागातील 19 गाड्या रद्द, 22 एक्सप्रेसचे मार्गही बदलणार। ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन, दीर्घ आजारानं वयाच्या 82व्या वर्षी घेतला राहत्या घरी अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।